हॅलो, हा बोल ना. हा, बॅग रेडी आहे माझी, फुल पॅक झालेली आहे बॅग माझी. हा चल निघूया आपण, चल भेटूया, बाय. शिमग्याला जायचं जायचं शिमग्याला, चला. चला. Are you ready? Are you excited? Super duper. खूप घाई गडबड चालली आहे आमची. आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन सेट होऊया आणि त्याच्यानंतर भेटूया, बरोबर ना अमोल? फायनली आम्ही महाड क्रॉस केलेला आहे आणि एक पहिला छोटासा होल्ड आम्ही घेतलेला आहे. अशी तर भूक कोणाला लागलेली नाही आहे जास्ती काही करून, पण चहा ब्रेक घेतला आहे आम्ही. आणि आईला आता हवा आहे वडा. आईला हवा आहे आता वडा, तर तो वडा आम्ही रात्री 12:30 वाजता शोधतो आहे. इकडे जेवढे काही हॉटेल आहे ते सगळे, तर आईला वडा हवा आहे, तर वडाची शोधमध्ये आम्ही रात्रीचं 12:30 वाजता महाड साईडला शोधतोय. बघूया आईसाठी वडा भेटतोय की नाही. म्हणजे म्हणतात ना की 12:30 वाजले, सध्या जेवायचा टाईम झालेला आहे, पण त्यांना वड्याची भूक लागलेली आहे. आणि ट्रॅव्हल खूप स्मूथ झाला की आम्ही डायरेक्ट वडाळावरून अटल सेतू ब्रिजवरून आम्ही निघालो. तर तो सगळ्यात मेन आणि सगळ्यात मोठा डिसिजन आमचा चांगला ठरला, कारण की त्यामुळे ऑलमोस्ट आमचे 1-1.5 तास वाचले. जे काय आम्हाला वाशीला ट्रॅफिक लागणार होता, असं काहीतरी होतं वाशीला की कुठे ट्रॅफिक लागणार होतं ते, तर तो सगळ्यात मोठं आमचा टायमिंग कवर झाला, ज्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिकमध्ये नाही अडकलो होतो. आणि बस आता महाडला आलो आहे, थोडी वेळामध्येच आम्ही पोचू. ऑलमोस्ट मी गिनते आता 3-4 तासात, 4 पण नाही, ऑलमोस्ट 3 तासात आम्ही गावी पोहोचूच. तर आता ह्या लोकांनी दॅट मीन्स आईने जर कुठला होल्ड नाही घेतला तर आम्ही पटकन पोचू गावाला. आईला गाडी लागलेली आहे ह्या वेळेला. आईने 2दा गाड्या थांबवल्या उलटी करण्यासाठी, आणि मला पण लागते गाडी, पण मी गप्प डोक्याला बाम लावून तोंडाला स्कार्फ लावून मी गप्प झोपलेली होती बसल्यापासून. ठीक आहे, चला आता बघूया पुढे. हे लोक थोडं आता चिरीमिरी इकडे खातात आहे, नवरा पण आहे इथे. चला मी पण आता थोडं जॉईन करते त्या लोकांना. ते खातील ना परत कापड महिन्यात का फरक वडेवाली बाई. आत्ता आम्ही आमच्या गावात पोचलो आहे आणि सानेवरती पालखी नाचते आहे. आम्ही पहिले तिकडे सानेवर जातो आहे पालखी नाचते ते बघण्यासाठी. चला मी आज तुम्हाला पण दाखवते. परशुरामाच्या पदस्पर्शनी फुलले नंदनवना, परशुरामाच्या पदस्पर्शनी फुलले नंदनवना, फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा, फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा, फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा. कोकण भूमी किती सुंदर, जणू स्वर्गाच्या प्रवेशद्वार,
सृष्टी निसर्गाचे सौंदर्य त्यांनी केले निर्माण परशुरामनी पदस्पर्शनी भूमी केली पावना भूमी केली पावन नामचे सुंदर कोकण जस्ट आत्ताच आम्ही सगळे आलो आहोत नितीन, घरी. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4. पण थोडी वेळ आम्ही आता रेस्ट करू आणि मग नंतर लगेच सकाळच्या तयारीला लागू. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी साध घालती पुन्हा नव्याने तीरताची नाती. मग झाली का तयारी? चालू आहे. तर होऊन जाईल ना पटापट सगळं? जेवण झालंय सगळं, फक्त आता काय पुऱ्या बाकी आहेत आणि खीर मी बनवायला घेते आता. रांगोळी वगैरे पण काढायची बाकी असतील ना? म्हणजे जेवणाचं मी तुला सांगते रे, जेवणाचं सगळं झालेलं आहे, फक्त आता खीर बनवते जेवायची. आणि मस्त तयार हो नंतर. म्हणून तर पटापट सगळं चाललेलं आहे गोष्टी करायच्या. पालखीसाठीची सगळी तयारी आता झालेली आहे. घरातले पण सगळे रेडी झालेले आहेत. अमोल आणि नितीन दादा हे दोघंही पालखी आणायला गेले आहे सगळ्यांबरोबर. बस थोड्या वेळातच आता पालखी येणार आहे. आणि हा माझा सेकंड एक्सपिरियन्स असणार आहे पालखीचा, गावातला. म्हणजे म्हणतात ना की खूप वर्ष आधी, ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष आधी मी पालखीला आली होती. त्याच्यानंतर आत्ता मी येत आहे, म्हणजे पालखीसाठी आलेली आहे आत्ता. आणि म्हणतात ना की मनामध्ये काहीतरी वेगळाच असा आनंद आहे पालखीला येण्यासाठीचा. आणि आली आहे ना तर मला असं म्हणजे पेशन्सच राहत नाही की कधी म्हणजे मी पालखी बघते स्वतःच्या दारामध्ये अशी. तर मला असं झालेलं आहे. तर बस आता थोडीच वेळ आहे आणि पालखी येणार आहे. आणि पालखीचे प्रत्येक मुमेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर माझी सासूबाई, माझी चुलत सासूबाई म्हणजे मोठी आई, इवन त्यांची सून म्हणजे माझी वहिनी, हे सगळे पण रेडी झालेले आहेत. तर मी तुम्हाला पटकन एक फिट चेक देऊन टाकते. आईचा तर तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे एंड मुवमेंटपर्यंत तुम्ही आईला बघालच साडी नेसताना. आता मी तुम्हाला मोठी आई दाखवते. आई जरा वर बघा. नको वर बघायला नाही. आई अशी छानपैकी तयार झालेली आहे आमची, जी नेहमीच सुंदर दिसते अशी. असं करा आई, जी नेहमीच अशी सुंदर दिसते आमची आई. आणि ह्या आमच्या वहिनी, त्या पण एकदम अति सुंदर दिसतात आहे. आणि आता आई काही निवेदाची तयारी करताय, बरोबर? हो, असं उभे नका राहू. आता आई इथे निवेदाची तयारी करते. आईला आपण डिस्टर्ब नाही करणार आहे, बरोबर आई? येस. आणि इथे आम्ही पालखीसाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. इथे आमची पालखी बसणार आहे आणि इथून आमची पालखी येणार आहे. आणि इथे आई आमची पदर बरोबर अजूनही स्ट्रगल करत आहे. थोड्याच क्षणात पालखी येणार आहे आणि घर पूर्ण आनंदाने भरून जाणार आहे. म्हणजे कोकणची म्हणतात ना ब्युटी कोणाला म्हणतात, शिमग्यातली, की लोक इतर दिवशी देवाला भेटायला जातात मंदिरात, पण शिमग्यात देव अक्षरशः आम्हाला भेटायला येतो आमच्या घरी. तर त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत सगळेच. आणि
बस काही म्हणजे शब्दात सांगू नाही शकत मी तुम्हाला. इतके सगळे एक्सायटेड आहोत आम्ही. बस काही क्षणात पालखी येईल. वाटते का सासूबाई? बहिणी 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 बहिणी. कशाला माझी शाळा तिथंच. परशुरामाच्या पदस्पर्शनी फुलले नंदनवना. परशुरामाच्या पदस्पर्शनी फुलले नंदनवना. फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा. फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा. फुलले नंदनवना आमचे सुंदर ओ कोकणा. तर पालखीचा कार्यक्रम खूप छानपैकी आज पार पडलेला आहे. आणि आमच्या गावामध्ये पालखी नाचवायचा कार्यक्रम चालू होता. तो तुम्ही पुढे बघितलाच असेल. आत्ताच पालखी परत दुसऱ्या गावामध्ये गेलेली आहे. तर आता थोडं परत आणखीन सुनं सुनं वाटतं आहे घर. पण ठीक आहे. आणि तुला काय म्हणायचं आहे बाबू? काय नाही. हे आमचं छोटंसं बाळ आहे. तिला काहीच म्हणायचं नाही आहे. ऑफ कॅमेरा ती भरपूर सगळं बडबड करते. पण असं कॅमेरा ओपन केला की तिचं बोलणं बंद होऊन जातं. पण ठीक आहे. हे सगळं काय गोळा करून आणलं आहेस? पेपर. काय पेपर? काय करणार त्याचं? काय नाही, पैसे कलर. काय पैसे कलर? नाही, पैसे बनवणार. पैसे बनवणार आणि खेळणार. मग मला काय खाऊ आणणार त्याच्यातून? त्याच्यातून चॉकलेट, वडापाव. वडापाव? या पैशातून तुला कोण चॉकलेट आणि वडापाव देणार आहे? बाबा आणि काका. कुठला काका? नारची दरचे बाबा. हो का? ठीक आहे. मग आता काय करायचं आपण? आता पार्टी करायची? हां. काय खायचं? खायचं समोसा, वडापाव. बस समोसा वडापाव. समोसा वडापाव हिची पिन तिकडे अडकलेली असते. आता बघूया काहीतरी. नवरा येईल तर त्याला विचारते ना काहीतरी छानपैकी बनवून खाऊया. कारण की सकाळी जे जेवण जेवली आहे ना ते जेवण आता तरी मला कंटाळा आला आहे. संध्याकाळी परत मला ते जेवण नको आहे. तर चुलीवरती काहीतरी बनवून खायची इच्छा आहे. बघू आता नवरा काय म्हणतोय ते. चला आता शिर्केवाडीतल्या 2 छोट्या छोट्या मुली काहीतरी काय गाणं गाणार आहे छानपैकी. चला कोण गात आहे पहिलंच? स्टोन पेपर सीझर करा पटकन. स्टोन पेपर सीजर शूट. येस. कोण आता फर्स्ट? कोण? ही मला आउट केलं. तुला आउट केलं ना. मग आता फर्स्ट तू गाणं गायचं. पहिले ज्या आम्ही केलेलं त्या हिने केलं. मोठी कोण आहे तुझ्या आधी? बिग कोण आहे? बिग गर्ल तू आहेस ना. ही आहे.
अरे बोलायचं असतं गुडगल सारखं, तुझ्यानंतर ती बोलणार आहे. हा तू मोठे काय बोलायचं? हॅलो गाईज माय नेम काय काय आयचे पूर्ण बोलायचं. हॅलो गाईज माय नेम असं बोल. हॅलो गाईज माय नेम अस्मी विपुल शिर्के. येस. Poem 1, 2, buckle my shoes, 3, 4, shut the door, 5, 6, pick up the 6, 7, 8, raise your feet, 9, 10, 5 big fat hands. वाव. येस येस. चाल ना मराठी पुढे ये. मराठीमध्ये बोलायचं. ती इंग्लिशमध्ये बोलली तू मराठी. आता बोल हॅलो गाईज माय नेम असं पहिलं बोलायचं. हॅलो गाईज माय नेम असं बोल. Hello guys, my name is Ali Rakesh. ओहो. अभी बोलो पोयम. एक होती इडली ती पारची इडली धावत धावत आली सांबार बुडाली. सांबार होते गरम गरम इडली झाली नरम नरम. चमचा आला खुशीत राहून बसला बशीत चमच्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे केले तुकडे तुकडे. वाव व्हेरी गुड. आता काय त्याचं नाव अन्वय 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 बोलणार. अन्वय पळाला लगेच. आता अस्मी आता मराठीमध्ये मराठीमध्ये नाणे देत नाही येत तुला. आज दुसरी मराठीमध्ये अजून एक छान. बरं ही मस्त बोलते. अजून एक मराठीमध्ये बोल छानपैकी. यायचं गाणं बोल ते पण मला स्टोरी सांगायची. हा स्टोरी बोल चालेल. बोला स्टोरी. एका शहरात एक आजी राहत होती हम्म. आणि तिच्या घराच्या समोर बोरांचं झाड होतं. ओ वाव. आणि एके रात्री एक कोल्हा आला तिचे बोरे खाऊन गेला आणि दुसऱ्या सकाळी आणि तो कोल्हा काय त्या आजीच्या ओटीवरती घाण करून गेला. अरे मग मग दुसऱ्या दिवशी आजी बघितलं तर ती बोलली अरे कोणी खाल्लंय आणि ओटीवर पण घाण पण केलेली आहे. मग कोणतरी चोर इकडे असणारच. दुसऱ्या दिवशी आजी खाऊन पिऊन सगळे पहिले करेन आणि एक तवा तापवायला ठेवला चुलीवर हे आणि तो तवा लाल झाला. जसाही तो कोल्हा आला अन्वय? आजीने बघितलं आणि हळूच दरवाजा उघडून तिकडे ठेवला. अरे आणि आजीने दरवाजा बंद केला. मग मग कोल्हा आला वर खाल्ला आणि बोलला का अरे म्हातारीला आपल्यासाठी पाठ पुसायला ठेवू. कोल्ह्याचा कोल्हा झाला. व्हेरी गुड. बोलली.